नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. नोटरी संदर्भातील काही महत्त्वाचे व्हिडिओ मी आपणासमोर शेअर करत असते. आजचा व्हिडिओचा विषय आहे विल नोटरी कसं करायचं. तर विल नोटरी कसं करायचं असं मला खूप जणांनी सांगितलं की त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा. तर आत्ता सध्या माझ्याकडं तुम्हाला दाखवण्यासाठी विल नाही आहे, पण जेव्हा माझ्याकडं नोटरी करण्यासाठी विल येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की तो दाखवण्यासाठी पुन्हा एकदा वेगळा व्हिडिओ बनवीन. पण आता बऱ्याच लोकांना काम येण्यासाठी ज्यांचं COP आलेलं आहे त्यांना काम यायला सुरुवात झालेली आहे आणि मग त्यांना नोटरीचे विल पण नोटरी करण्याचं काम आता येत आहे. त्यामुळे बरेचसे लोक मला म्हणतात की विल नोटरी कसं करायचं. बघा, याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की दोनच प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला नोटरी करायचे. ते म्हणजे एकतर तुमच्याकडे ट्रू कॉपी किंवा अटेस्टेड येणार आहे आणि दुसरं म्हणजे की एखादं MOU ॲग्रीमेंट किंवा बाकीचे सगळे डीड अशा पद्धतीने येणार आहे. आणि हे दोनच प्रकारचे डॉक्युमेंट कसे नोटरी करायचे असा व्हिडिओ मी केलेला आहे. तर हे विल जे आहे ते दुसऱ्या भागामध्ये जातं. म्हणजे अटेस्टेड अँड ट्रू कॉपी एका साईडला आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट एका साईडला असेल. तर ते नोटरी करताना विल नोटरी करताना प्रथमतः विल नोटरी करताना तुम्हाला एक मला सांगायचं आहे की विल नोटरी करताना स्टॅम्प पेपरची गरज नाही आहे. पक्षकार तुमच्याकडे डायरेक्ट येणार आहे, विल तयार करून घेऊन येणार आहे. कधी कधी पक्षकार तुमच्याकडे येणार आहेत आणि ते विल तुम्हाला तयार करायचं आहे. मग तुम्हाला तयार करताना तुम्ही काय करणार आहे, तुम्ही त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे की त्यांच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत, मुवेबल प्रॉपर्टी, इमूवेबल प्रॉपर्टी, कोणत्या प्रॉपर्टी त्यांना त्यांच्या मृत्यूपश्चात कोणाला द्यायच्या आहेत, प्रॉपर्टीचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन, व्यवस्थित डिटेलमध्ये वर्णन, कुणाला द्यायचं त्याचं पूर्ण नाव, लग्न झालेलं असेल त्या मुलीचं तर अगोदरचं नाव, नंतरचं नाव, असं व्यवस्थितपणे तुम्हाला सगळं नमूद करायचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्हाला विल करायचं असेल तर हे विल जे आहे ते तुम्ही जॉईंट विल पण करू शकता. तर मी कित्येक ठिकाणी जॉईंट विल केलेलं आहे की जे जॉईंट विल नवरा बायकोने केलेलं आहे की नवरा बायको एकाच ह्याच्यामध्ये एकाच डॉक्युमेंटमध्ये ते विल नोटरी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण विल नोटरी करू शकतो का, तर आपण विल नोटरी करू शकतो. आपल्याला माहीत आहे की सक्सेशन ॲक्टनुसार हे जे विल आहे तर ते विल रजिस्टर करता येतं किंवा साध्या पेपरवर एखाद्या व्यक्तीने लिहून जरी दिलं तरी ते विल आहे. कंपल्सरी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट नाही आहे विल. त्यामुळे तुम्ही नोटरी करू शकता. समजा साध्या पानावर लिहिण्यापेक्षा नोटरी केलेलं बरं असं पक्षकाराला वाटतं आणि त्यामुळं मग तो नोटरी करण्यासाठी आपल्याकडे येतो. मग आता आपलं काम काय आहे की आपण ड्राफ्टिंग करून विल तयार करणं आणि त्याला स्टॅम्प पेपर तुम्हाला गरजेचं वाटलं तर तुम्ही लावा. बघा, आपण विल नोटरी कधी करतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला की ज्याला विल करायचं असतं त्याला पूर्ण माहिती असते की मी जे विल केलेलं आहे ते कंटेस्टेड होणार नाही, ते कुणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. माझी 2 मुलं आहेत, माझी 2 मुलांना माझ्या सगळ्या प्रॉपर्टी मी सम प्रमाणात वाटप करणार आहे, त्यामुळं कोण ऑब्जेक्शन घेणारच नाही आहे. त्यामुळं मी माझ्या प्रॉपर्टीचं विल करणार आहे. त्यामुळं मग मला नाही गरज की स्टॅम्प पेपर लावायची, कारण कायद्याप्रमाणे मी प्लेन पेपरवर पण मी टाईप करून विल करू शकते. पण जर तुम्हाला वाटत असेल की स्टॅम्प पेपर लावावं तर तुम्ही लावू शकता. काही लोकांना असं वाटतं की जेव्हा समजा ऑब्जेक्शन आलं विलचं तर मग त्या स्टॅम्प पेपर कधी घेतला आहे तेव्हा त्यावरनं आपल्याला आपण सिद्ध करू शकतो कोर्टाला की त्या दिवशी ते विल केलेलं आहे. आता बघा, विल करताना तुम्ही काय करायचं आहे की विल तुम्ही ड्राफ्टिंगला 2-3 दिवस घेणार आहे जर तुम्ही केलं तर, पण ज्या दिवशी तुम्ही विल नोटरी करणार आहे त्याच दिवशीची त्या विलवर तारीख पाहिजे, त्याच दिवशीचा स्टॅम्प पेपर पाहिजे आणि त्याच दिवशीचं विलवर सगळ्यात महत्त्वाचं काय लावायचं आहे तुम्हाला, मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे समजा आता विल केलं आहे आपण, पूर्ण 3-4 पानाचं ते विल झालं आहे, त्या व्यक्तीने वाचलेलं पण आहे पक्षकारांनी, मग त्याच्यावर त्या दोन्ही जॉईंट विल असेल तर त्या दोघांच्या एकाने जर विल केलं असेल, सिंगल माणसाने केलं असेल तर त्याची, आणि 2 विटनेस लागतात त्याला, 2 विटनेसच्या सह्या, 2 विटनेसचे नावं पत्तन त्यांच्या सह्या, त्यांचे विटनेसचे फोटो लावायची गरज नाही आहे. ज्या एक्झिक्युटंट जो आहे विल करणारा त्याचे फोटो, जॉईंट असेल तर त्या दोघांचे फोटो, असं हे विल आपण पूर्णपणे करणार आहे. स्टॅम्प पेपर असेल तर स्टॅम्प पेपर. मग आता 3-4 पानाचं हे विल झालं, ते शेवटी तुम्ही केलं, मग शेवट एक पान असणार आहे जे आपण लावणार आहे आणि त्या पानावर आपण ते मेडिकल सर्टिफिकेट लावणार आहे. तुम्ही ते मेडिकल सर्टिफिकेट जोडू पण शकता. मग आता हे मेडिकल सर्टिफिकेट कुणाचं पाहिजे, तर हे मेडिकल सर्टिफिकेट डॉक्टरचं पाहिजे, MBBS डॉक्टर, दुसरे कोणतेही डॉक्टर नाही. MBBS किंवा त्याच्यापेक्षा मोठी डिग्री, MD वगैरे असतील ते, MS वगैरे ते, पण त्याच्या खाली कोणती डिग्री नाही पाहिजे ती डॉक्टरांची. MBBS डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्याच तारखेचं की ते डॉक्टर काय लिहिणार आहे
while making this will he or she is mentally and physically will, म्हणजे की तो मेंटली आणि फिजिकल फिट, म्हणजे वाईल मेकिंग दिस विल ती शी और ही इज मेंटली अँड फिजिकल फिट, असं ते सर्टिफिकेट ते देतात. की एखादा तुमचा फॅमिली डॉक्टर असेल त्याचं पण चालेल किंवा काय. दुसरं म्हणजे की मेंटली अँड फिजिकल फिट आपण म्हणतो की मेंटली पण तो फिट पाहिजे आणि फिजिकली पण फिट पाहिजे. पण समजा एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज आहे, त्या व्यक्तीला मोठा आजार झाला आहे किंवा तो व्यक्ती आजारी आहे आणि त्याला आता वाटतं की मला विल करावं, मग तेव्हाही तुम्ही करू शकता. कारण समजा एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज असेल तर म्हणजे समजा आता मी काही विल केलेले आहेत की ज्यांचे कॅन्सर पेशंट होते, की काही लोक खूपच आजारी होते की शेवटच्या टप्प्यात, तर त्यांचे विल केलेले. तर तेव्हा ते ज्या हॉस्पिटलमध्ये असतात त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही विल करू शकता. की तुम्ही विजिट करता एखाद्या क्लायंटचं, तर तो तुम्ही विल करू शकता विजिट करून. आणि मग तेव्हा ते डॉक्टर सर्टिफिकेट देतात मेंटल अँड फिजिकल. म्हणजे बघा, विल करताना ती जी व्यक्ती विल करते त्या व्यक्तीला समजायला पाहिजे की ती काय करते. म्हणजे तिला कळायला पाहिजे की ती जी प्रॉपर्टी आहे तिची प्रॉपर्टी ती तिच्या मुलांना अशा प्रमाणात वाटते, आणि तिने ते वाचायला पाहिजे आणि तिने मग ते सही करायला पाहिजे. तिला सही व्यवस्थित करता यायला पाहिजे आणि तिला पूर्ण ती मेंटली आणि फिजिकली फिट पाहिजे. की म्हणजे समजा आता एखादं व्यक्ती वेडी झाले असेल किंवा तिचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम असेल, तिला काहीच समजत नसेल, किंवा एखादी व्यक्ती आहे की ती खूपच आजारी आहे आणि तिला काहीही कळत नाही आहे, तिला ऐकू येत नाही आहे, तिला बोलता येत नाही, मग अशा व्यक्तींचं विल नाही करू शकत. एखादी व्यक्ती आजारी आहे, खूप आजारी आहे, पण ती बोलू शकते, तिला समजतंय. तुम्ही जेव्हा विल करताना जाता किंवा विल करायला तुमच्याकडे जेव्हा येत आहेत तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला बोलायचं आहे की तुमचं नाव काय आहे, तुम्ही हे काय केलं, वाचलं का, मग काय लिहिलं आहे ह्याच्यामध्ये, कशासाठी तुम्ही करताय हे अशा पद्धतीने. हॉस्पिटलमध्ये पण गेल्यावर तसंच. आता कॅन्सर पेशंटचं मी एकदा केलं होतं, तर मी त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तेव्हा त्या व्यक्तीला विचारलं तर ती व्यक्ती छान बोलत होती. त्या व्यक्तीने सांगितलं, हो आता काय माझं काय खरं आहे, मग कुणाला केलं आहे, हे सगळं त्या व्यक्तीने मला सांगितलं. आणि मग ते विल मी केलं. म्हणजे ते विल उद्या कॉन्टेस्टेड झालं, उद्या ते कोर्टामध्ये गेलं तर तुम्हाला साक्षीदार म्हणून तिथं जायचं आहे, आणि त्यामुळे ही सगळी तुम्ही खबरदारी घ्यायची. मग आता हे विल झालं, हे सगळी तुम्हाला काय माहिती सांगितली मी. मग विलवर काय शिक्के बघा सोपे आहेत. तुम्ही प्रत्येक पानावर तुमचे गोल शिक्के असणार आहेत, प्रत्येक पानावर, स्टॅम्प पेपरपासून शेवटच्या पानावर. मग शेवटचं पान खूप महत्त्वाचं आहे की जिथं सिग्नेचर करतात पार्टी. मग पार्टी सिग्नेचर झाल्यावर शेवटी सगळ्यांच्या सिग्नेचर झाल्यावर शेवटी थोडीशी जागा असती, तिथं खाली थोडंसं तुमचे 25 रुपयाची तिकीटं लावायची, 5-5 रुपयाची 5 तिकीटं अशी एकत्र स्ट्रिप्स लावायची ती 25 रुपयाची. आणि ते झाल्यावर मग ती तिकीटं कॅन्सल करायची आहेत. बघा काही लोक तिकीटं कॅन्सल करत नाही, नुसतं तिकीटं लावत आहेत. आता नवीन ठीक आहे, पण नंतर एखादं डॉक्युमेंट जर कॉन्टेस्टेड झालं तर प्रॉब्लेम येणार आहे. आपल्याला तिथं जज विचारणार आहेत की काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने करताय. तुम्ही जोपर्यंत तिकीटं कॅन्सल करणार नाही आहे तोपर्यंत ते तिकीटं लावण्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तिकीटं कॅन्सल करा. तिकीटं कॅन्सल कशी करायची आहेत, गोल्ड सील जो आहे माझ्याकडे, गोल्ड सीलचा एक छोटा गोल्ड सील आहे, एवढीचा गोल्ड सील, कॉईन एवढा, आणि ते गोल्ड सील त्या प्रत्येक तिकीटावर लावायचे, म्हणजे शिक्के मारायचे त्याच्यावर. किंवा मग तुमच्याकडे कॅन्सलचा शिक्का आहे, ते कॅन्सलचे शिक्के त्या तिकीटावर मारा. हे झालं. मग त्याच्यानंतर गोल्ड सील मारा त्याच्यावरती. गोल्ड सील मारल्यावर बिफोर मी आणि नोटेड अँड सिरियल नंबर, आणि प्रत्येक फोटोवर ते छोटा गोल्ड सील. ठीक आहे, प्रत्येक फोटोवर छोटा गोल्ड सील. आणि अशा पद्धतीने हे शेवटचं करायचं. बाकीचं झालं. आता डॉक्टर सर्टिफिकेट आहे त्याच्यावर पण गोल्ड सीलच. समजा बिलच्या नंतर किंवा कोणत्याही डॉक्युमेंटच्या नंतर काही पक्षकारांनी किंवा काही क्लायंटला त्यांचे आधार कार्ड जोडायचे असतात, तर ते आधार कार्ड पण तुम्ही जोडू शकता. की ते सर्टिफिकेटच्या पाठीमागं बरेचसे कागदपत्र जोडतात की विटनेसचे आधार कार्ड, दोन्ही पक्षकाराचे आधार कार्ड, मग हे तुम्ही जोडू शकता. मग ते तुम्ही फक्त गोल्ड शिक्के मारायचे. बघा डॉक्युमेंटची पद्धत आहे की फक्त डॉक्युमेंट करताना पूर्ण डॉक्युमेंट करायचं, पूर्ण याच्यावर गोल शिक्के, शेवटी जिथं होतं तिथं बिफोर मी गोल्ड सिक्का आणि सिरियल नंबर, आणि जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट लावता त्याच्यावर फक्त गोल्ड शिक्के. तर काही लोकांनी विचारलं की जेव्हा कागदपत्र जोडतात ते दुसरे, मग ते आम्ही ट्रू कॉपी करायचे का, तर ते ट्रू कॉपी करायची गरज नाही आहे, फक्त गोल्ड शिक्के. कारण ते तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट ते नोटरी केलेलं आहे, तुम्ही नोटेड आणि सिरियल नंबर करून. दुसरं म्हणजे की विल हे तुम्हाला नोंदवायचं आहे. ठीक आहे, विल हे असं डॉक्युमेंट नाही आहे की त्याला नोंदवायची गरज नाही आहे. तर तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही बिफोर मी नोटेड अँड सिरियल करता ते डॉक्युमेंट तुम्ही नोंदवायचं आहे तुमच्या रजिस्टरमध्ये. जॉईंट असेल तर त्या दोघांची नावं, पत्ते
आणि हे इन कंटेंटमध्ये लिहायचं एक्झिक्युटंट वॉन्ट टू मेक विल अँड हेन्स दिस विल एक्झिक्युटंट मेड दिस विल ॲज पर हिज विल. अशा पद्धतीने एक शॉर्टमध्ये तुम्ही कंटेंट लिहिणार आहे आणि अशा पद्धतीने हे विल करायचं आहे. या विलच्यासाठी आता विल जेव्हा माझ्याकडे येईल, मी जेव्हा करत असेल तेव्हा मी मध्ये एक विल केलं होतं, पण ते मला करता नाही आलं तेव्हा व्हिडिओ, कारण मी व्हिजिट करायला गेले होते. मग ते मला बरोबर नाही वाटलं, कारण व्हिजिट करताना त्यांच्या घरी जाऊन आपण व्हिजिट करतो आणि तिथं विल करतो. मग ते बरोबर नाही वाटलं मला तुमच्यासाठी, मला दाखवायचं होतं ते विल. पण नक्की माझ्याकडे आता विल आलं तर मी नक्की करेल. आणि विलची फीस जी आहे, तुम्ही व्हिजिटेशन चार्ज व्हिजिटेशन करणार असेल, व्हिजिट असेल तर तुम्ही घेऊ शकता ॲज पर 10 ऑफ नोटरी रूल्स ॲक्ट. आणि बाकीचे जे 10मध्ये जे आहेत त्या पद्धतीने तुम्ही चार्जेस विलचे घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे विलचे खूप येणार आहेत नोटरी करण्यासाठी, तर ते विल करा. विल करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ ऐका, बघा आणि मग विल करा. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही आता नोटरी झालेला आहात, COP आलेलं आहे, ज्यांचं नाही आलेलं आहे त्यांचं पण येणार आहे. हे सगळे व्हिडिओ बघा, हा तुमचा अभ्यास आहे आणि मग तुम्ही नोटरी करायला सुरुवात करा. म्हणजे मग तुमच्याकडे कोणतं पण डॉक्युमेंट आलं तर तुम्ही नोटरी करू शकता ते विल. म्हणजे तुम्हाला मला फोन किंवा असं कोणाला विचारायची गरज नाही. एकदा तुम्ही डोक्यात माइंडमध्ये तुम्ही आलं हे व्हिडिओ बघून, मग तुम्ही विल किंवा कोणतेही डॉक्युमेंट नोटरी करू शकता. तर असा हा माझा विल करण्यासाठी, विल कसं नोटरी करण्यासाठीचा हा व्हिडिओ थोडक्यात मी केलेला आहे. मला नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही, आणि काही अजून माहिती व्हावी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. बाय, थँक्यू.